नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे। नेरूळमधील आरक्षित भूखंड वाचवण्यासाठी मनसेकडून बाईक आणि कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं। नवी मुंबईतील नेरूळ सेक्टर 28 इथं उद्यान, मैदान, पोलीस ठाणे, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग केंद्र यांच्यासाठी आरक्षित असलेले भूखंड सिडकोनं गामी बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट घातल्याचा आरोप मनसेकडून गेल्या काही दिवसांपासून केला जातोय। काही दिवसांपूर्वी मनसेनं या विरुद्ध एक दिवसीय धरणे आंदोलन देखील केलं होतं। नंतर पालिका आयुक्तांना पत्र दिलं। या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून नवी मुंबई मनसेच्या वतीनं बाईक व कार रॅली काढण्यात आली। मनसे प्रवक्ते व शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून या रॅलीची सुरुवात झाली। तर जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा इशारा मनसेनं यावेळी दिलाय। काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही हे सांगतोय सातत्याने की हा जो नेरूळ सेक्टर 28 मध्ये प्लॉट नंबर 12 आहे तो भूखंड सिडकोने गामी बिल्डरला विकलाय। हा भूखंड मुळात जो विकास आराखडा मंजूर केलेला आहे महापालिकेचा राज्य सरकारनेच होता, त्यानंतर या भूखंडाच्या विक्रीचं सिडकोला तसे कुठले अधिकार राहत नाही, पण 1500 कोटी रुपये मिळत आहेत तर आपल्या सिडकोच्या तिजोरीत आणि पर्यायाने अधिकारी आणि नेत्यांच्या तिजोरीत का जाऊ नये, यामागे हा शुद्ध हेतू लपलाय की काय अशी शंका घ्यायला जागा आहे। या संदर्भात एक ठिय्या आंदोलन आम्ही केलं होतं। महापालिका आयुक्तांना सुद्धा आम्ही भेटलो होतो आणि त्यानंतर मागणी केली होती की या भूखंडावर महापालिकेने स्वतःच्या अधिकार क्षेत्रात हा भूखंड फक्त गार्डन, मैदान, पोलीस स्टेशन, ज्येष्ठ नागरिक केंद्र, दिव्यांग केंद्रासाठीच आरक्षित आहे असा बोर्ड लावा। अद्याप तो बोर्ड लागलेला नाही। आम्ही महापालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांसाठी जर बोर्ड लावायला पैसे नसतील तर पुढच्या काही 2-4 दिवसात चिल्लर जमा करून ती आयुक्तांना भेट देणार आहोत। आज एक इशारा रॅली आम्ही नेरूळ पूर्व पश्चिम मधून काढली जेणेकरून लोकांमध्ये या भूखंडाच्या आरक्षण हटवून भूखंड विकल्याची एक जनजागृती व्हावी। मोठ्या संख्येने बाईक असतील, 4 व्हीलर असतील, सर्वसामान्य नागरिक सुद्धा, अनेक तरुण मुलं ज्यांचं वयोगट अजून 18 नाहीये ती तरुण मुलं सुद्धा सहभागी होती। कुठल्याही परिस्थितीत बिल्डरला, सिडकोला हा प्लॉट आम्ही जाऊ देणार नाही हा संकल्प करून ही इशारा रॅली आज संपलेली असली तरी पुढच्या काही दिवसात या भूखंडाच्या संदर्भात सन्माननीय राजसाहेबांना भेटून त्यांनी स्वतः सुद्धा मुख्यमंत्र्यांशी बोलावं अशी मागणी आम्ही करणार आहोत। नाही, मुळात आता अधिकार क्षेत्र महापालिकेकडे आहे। महापालिकेने हा पत्रव्यवहार करायला पाहिजे की याचा लिलाव रद्द करा। सिडको असेल किंवा महापालिकेचे आयुक्त सगळे दोघे मला वाटतं नागपूरच्या अधिवेशनात गुंग आहेत, त्यामुळे पुढच्या काही 2-3 दिवसात आम्ही जशी आयुक्तांची भेट घेतली तसे सिडको एमडीची सुद्धा भेट घेऊन ही मागणी करणार आहोत। आंदोलन आता शांततेने चालू आहे, मग ते रॅली असेल, ठिय्या आंदोलन असेल, सिडको एमडीच्या कॅबिनच्या बाहेर जाऊन आम्ही धुमाकूळ घालावा अशी वेळ आमच्यावरती आणू नये एवढीच विनंती।